घटना, विनोद नाही म्हणजे सत्य घडलेली घटना. या मेसेजची काय गडबड, एक आमच्या गावाकडची एक बाई मुंबई गेली, चांगली शिकलेली होती, नवरो विचारो गावात, ती पण गावात. ती म्हणाली मी आता मुंबईत जाऊन थोडे दिवस काम करते, आणि ती मुंबई गेली आणि काम शोधला. मुंबई गेल्याबरोबर काम बिम मिळाला, राहूची सोय झाली, ताबडतोब गोवा मेसेज पाठवला. चुकून तो मेसेज दुसऱ्या का फॉरवर्ड झाला. काय झाला, ज्याका फॉरवर्ड झालो त्याची बायको मेलेली होती. तो अग्निबिग्नी देऊन आपलं अग्निबिग्नी देऊन आंघोळी करून बसलो होतो, आणि सहज आपलं मोबाईल हातात घ्या, मोबाईलची सवय झाला, मोबाईल उचलला आणि मॅसेज वाचूक सुरुवात केला. तर तिचो मॅसेज ह्या काय लिहिलेला तिला मॅसेजमध्ये, तुमच्याकडून निघाले ती मी सुखरूप पोचले, माझी इथे कामाची व्यवस्था झाली आहे, राहायची पण व्यवस्था झाली, अगदी 2च दिवसात तुम्हाला बोलवून घेते. त्या काय एवढं घाम फुटलो, परत आंघोळी करूची लागली. म्हणजे अशी या मॅसेजची भानगड एक विनोद म्हणून. आता पाहता मॅसेज कुठून हसू येते त्यांच्या गाली, आता पाहता मॅसेज कुठून हसू येते त्यांच्या गाली. देशी पुत्र बघा, सगळ्यात जर वाईट काय असेल ना तर हे. काय जणांना वाटेल की चांगली व्यवस्था आहे, पण मला तर वाटतं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. हल्ली ज्यांची मुलं तिकडे फॉरेनला आहेत ना, आणि समजा जर एखाद्याचे आई वडील गेले, म्हातारो जर गचाकलो आणि कुणी फोन केला त्याका, अरे बाबा काय करूचा, ठेवचा की तू येतस की, तो तिकडनं सांगता काय गरज नाही, खै नेतास वरळी का, मी व्हिडिओ कॉल करते, माका काय करतास त्या दाखवा. पाणी पाजताना पण तिकडनं व्हिडिओ कॉल मधला बघताना तिकडनं पाणी पाजता म्हाताऱ्या. म्हणजे ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. आई वडील ह्या मुलांना एवढं मोठं करतात, रक्ताचं पाणी करून त्यांना शून्य करतात, फॉरेनला पाठवतात का, आपल्या मुलांचा चांगला उद्धार व्हावा. आणि ती मुलं आई वडिलांच्या प्रेताला सुद्धा येत नाहीत. ह्याच्यासारखी आणखी दुर्दैव काय. आणि तो चान्स ह्याचा घेतात मोबाईलचा, मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करून. हल्ली पॅकेज दिला, शेजारी पाजारी नाही आले तरी चालतं, तिकडनं त्यांना फोन केला ना त्या कंपनी का, 12 दिवसाचा पॅकेज 2 लाख रुपये, त्यांना पैसे पाठवले आणि ते सगळ्या करून मोकळे होते. वर्ष श्राद्धाचा पॅकेज वेगळा.